नमस्कार मैत्रिणींनो, माय डेली या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, ब्लाऊजला मी हुक बसवून घेते. तुम्हाला ना चांगले अनुभव आणि वाईट अनुभव टेलर लोकांचे हे सांगते बघा. तुम्हाला ना चांगला अनुभव सांगते आधी आणि नंतर मग वाईट अनुभव सांगते. तर चांगला अनुभव म्हणजे हे बघा, तर एक ताई होत्या आहेत आणि त्यांनी संक्रांतीच्या 8-10 दिवसांआधी ब्लाऊज दिले होते मला शिवायला. मला म्हणल्या संक्रांतीपर्यंत हे शिवून द्या. तर मी ठीक आहे म्हणलं. त्यावेळेस काय लोड पण नव्हता, काहीच नव्हता सणाचा. तर मग नंतर पुन्हा लोड वाढला. मग मी त्या ताईंना म्हटलं, ताई अहो असे सणाचे ब्लाऊज आले तुम्हाला, तर तुम्हाला काही ब्लाऊज मी आत्ता शिवून देते आणि काही नंतर शिवून देते, चालतील का? तर त्या चालेल म्हणल्या ताई, पण एक काम करा म्हणल्या, मला संक्रांतीच्या सणाचे साडीवरचे 2च तेवढे ब्लाऊज शिवून द्या आणि बाकीचे नंतर द्या. तर त्यांचे 9 ब्लाऊज होते बघा शिवायचे. तर मग आणि 7 साड्या पिकोफॉलच्या. त्यांचं ते हो का, आता ते ही ब्लाऊज शिवायला हातशिलाई वगैरे चालू आहे ना, ती त्यांचेच ब्लाऊज आहेत. तर शिवून झाले. तर म्हटलं आता हुक वगैरे बसून नंतर फोन करते त्यांना आणि हे ब्लाऊज देऊन टाकते. आणि वाईट अनुभव सांगते मी तुम्हाला. तर कस्टमर होता, तर त्या कस्टमरने ना आधी 6-7 ब्लाऊज शिवून नेले आणि ह्या एक का दोन राहिले होते, 2 ब्लाऊज राहिले होते माझ्याकडे. तर मग ती आली, तिला म्हटलं अगं चेंज करून बघ इथं, कारण ते बोटनेकचे शिवलेले होते आणि तिची तब्येत एवढी बारीक होती ना, ती खूप बारीक होती. आणि तिला म्हटलं बाई इथं तू चेंज करून घे, बघ काय वाटलं तर इथलं इथं मला ॲडजस्ट करता येते. मग ती फोनवर बोलाय सुरूच. कोणाचा फोन होता मला माहीत नाही. फोनवर बोलाय सुरूच आणि इकडं नाही काकू घरी बघते, नाही काकू घरी बघते. ठीक आहे म्हणलं, घरी बघ. मग घरी घेऊन गेली ती ब्लाऊज. तरी पण तिनं घालून बघितलं नाही. आणि मग भोगीच्या दिवशी काय गावाकडे गेली वाटतं ती, आणि तिनं ब्लाऊज तिकडं घालून बघितलं. तर ब्लाऊज थोडासा लूज झाला. ब्लाऊज लूज झाला, तर दोन्ही ब्लाऊज थोडेसे लूज झाले. मग लूज झाल्यामुळे इथं शोल्डर असं लूज पडलं. मग मला मेसेज काय केला तिनं, काकू माझे ब्लाऊज सगळे बिघडले. मी म्हणलं असं कसं काय होईल, शक्यच नाही म्हणलं. आणि मी बाकीच्या आधी तिला इथं घालून बघायला लावली मी. मग ठीक आहे म्हणलं. भोगीच्या दिवशी तिला काय म्हटलं, घेऊन ये म्हणलं, मी दुकानातच आहे आज दुपारपर्यंत आणि नंतर मी गावी जाणार आहे दुपारच्या नंतर, ये म्हटलं. नाही आली ती. तिला संक्रांतीच्या दिवशी सणाच्या दिवशी तेच ब्लाऊजही घातलं आणि नंतर आली मी इकडं. आणि मला काय म्हटली माहिती आहे का, माझे पूर्ण ब्लाऊज बिघडले म्हणली काकू. मी म्हटलं मला घालून दाखव इथं. तर मग हसली, कुठं घालून दाखवते. मग तिला म्हणलं काय झालं, तर काय नाही म्हणे. म्हणलं घालून दाखव म्हणलं, तू घातल्याशिवाय मला समजणार नाही ना नेमकं काय झालं आहे ते, तू म्हटलीस ना बिघडलं म्हणून. तर घातलं आणि दाखवायची मला. हे म्हणलं ब्लाऊज लूज झालं म्हटलं, एक टिप टाकावं लागते आणि एक टिप टाकली की ब्लाऊज बसतं आहे. मग काय केलं मी, टिप टाकली आणि परत घालायला लावले ब्लाऊज. इतकं छान ब्लाऊज बसले. पण डायरेक्ट काय म्हणली ती माहिती आहे का, ब्लाऊज माझे बिघडलेत म्हणली. माझे दोन्ही सगळे ब्लाऊज बिघडलेत म्हणजे. मी तिला म्हणलं होतं सगळे ब्लाऊज घेऊन ये. सगळे कुठं आणते ती, 2च ब्लाऊज घेऊन आले, फक्त लूज झालेले.
आणि मला काय म्हणते सगळे ब्लाऊज बिघडले. मग मला सांगाय टेलर लोकांना किती मूर्खात काढतात लोक. ब्लाऊज बिघडणं कशाला म्हणते. हो गड्या, समजा आपण माया सोडला नाही, अगर समजा बाहीला पण माया नाही, अगर कुठं चुन्या पडतात, त्यांच्या मनाविरुद्ध आपण शिवलं, मनानं काय केलं डिझाईन वगैरे, अगर समजा त्यांनी डिझाईन सांगितलं आपण नाही केली, तर त्यावेळेस समजा साहजिक आहे ना की ब्लाऊज बिघडलं किंवा माझ्या मनासारखं नाही शिवलं म्हणायला. ब्लाऊज लूज झालं तरी डायरेक्ट बाया काय म्हणतात, ब्लाऊज बिघडलं. म्हणून त्या दिवशी तिला म्हटलं, बाई इथून पुढं तर माझ्या दुकानाला अशी होऊच नको म्हणलं. तुला जर यायचं असलं ना तर तुला माझ्यापाशी ते घालून बघावं लागेल ब्लाऊज, बघ मग तुला काय योग्य वाटतं ते. तर नाही काकू तुम्हाला राग आला का आणि काय म्हणली माझी सासूबाई तिथंच होत्या म्हणून मी तसं बोलले तुम्हाला, आणि मी तुमच्या मुलीसारखी आहे आणि राग देऊ नका. अगं म्हणलं तुम्ही डायरेक्ट जर समजा आमच्यासारख्या लोकांना, टेलर लोकांना म्हणतात की ब्लाऊज बिघडलं, तर विचार करायची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का, एक ब्लाऊज 4 वेळेस हातात घ्यावं लागतं माहिती आहे. कटिंग करायला, शिवायला, काज बटन करायला, प्रेस करायला, आणि एवढं मेहनत जीव लावून शिवून करून पुन्हा आणखीन तुम्ही परत तसंच म्हणताय म्हणल्यास काय किंमत ठेवताय तुम्ही समोरच्या माणसाची. तुमच्यासोबत झाले का कधी असं? झालं असेल तर सांगा कमेंटमध्ये, अनुभवाचे बोल. चला तर मग लाईट आली आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता ब्लाऊज शिवायला घेते, लाईट आली आहे. आणि पुन्हा नंतर परत लाईट गेल्यावर नंतर आहे त्या ब्लाऊजला पण हातशिलाई वगैरे करायला घेते. बघा एकच ब्लाऊज झाला तुम्हाला बोलत करून, आता आणखीन 3 आहेत, ते नंतर घेते.